बांगलादेशची सूत्र आता लष्करानं हाती घेतली आहेत, मात्र तिथली परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाहीये। बांगलादेशमधला हिंसाचार देशाच्या सर्वच भागामध्ये पसरत चाललाय, त्यामुळे तिथल्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। तसंच आशियातील शांतता सुद्धा आता धोक्यात आली आहे। पाहूयात। बांगलादेशमधील अराजक जगाच्या चिंतेचा विषय बनलाय। तिथल्या हिंसाचारामुळे आशिया खंडातल्या चिंता वाढल्यात। बांगलादेशमधील अशांततेचा सर्वात जास्त फटका हा भारताला बसणार आहे, कारण भारताच्या सीमा या बांगलादेशला लागून आहेत। त्यामुळे घुसखोर आणि निर्वासितांचा ताण भारतावर पडू शकतो। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे। या घटनेनंतर भारतानं बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त हा वाढवलाय। दरम्यान बांगलादेशमध्ये 19,000 भारतीय असून त्यापैकी 9,000 विद्यार्थी आहेत। तर दुसरीकडे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतलाय। त्यामुळे जगाचं लक्ष हे भारतावर केंद्रित झालंय। मागील एका महिन्यापासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं। नोकऱ्यांमधील 30% आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू झालं होतं। त्यामुळे बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टानं आरक्षण 30% वरून 5% पर्यंत कमी केलं। मात्र त्यानंतर सरकारकडून आंदोलकांवर झालेल्या कारवायांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। हे आंदोलन आता प्रचंड हिंसक झालंय। ह्या सीमेच्या माध्यमातून आपल्याकडे दहशतवादी पण आतमध्ये येऊ शकतात। या सीमेच्या माध्यमातून ड्रग ट्रॅफिकिंग होऊ शकते। त्याचप्रमाणे काउंटरफेट करन्सी म्हणजे नकली नोटा ह्या देखील बांगलादेशच्या माध्यमातून भारतामध्ये येऊ शकतात। पण भारताला येत्या काळामध्ये सावध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। दुसरं असं आहे की जर बांगलादेशची वाटचाल ही लोकशाहीकडनं धार्मिक मूलतत्वाकडे जाणार असेल, कारण पुन्हा एकदा जमाते इस्लामी सारखे पक्ष तिथं स्ट्रॉंग बनू शकतात, खालिदा जिया जर परत सत्तेमध्ये आल्या तर अशा धार्मिक मूलतत्ववादाचा भारतासाठी निश्चितपणे डोकेदुखी ही ठरू शकते। शेख हसीनांची भारतातून इंग्लंडमध्ये जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे, कारण इंग्लंडमध्ये आधीच आंदोलन सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर शेख हसीनांना सुरक्षा देणं हे शक्य होणार नाहीये, असं इंग्लंडकडून कळवण्यात आलंय। शेख हसीनांची बहीण रेहाना यांची मुलगी ट्युलिक सिद्दीक तिथे संसदेच्या सदस्य आहेत। त्यामुळे शेख हसीना यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र मागील 2 आठवड्यांपासून इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळलाय।